आणि आताच्या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेत। इंदापूर नगर परिषदेतील विजयानंतर ते अजित पवारांची भेट घेत आहेत। दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वात इंदापूर नगर परिषदेवर राष्ट्रवादीने विजय मिळवला। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। रोहन, आपण पाहतोय की महायुतीने संपूर्ण राज्यामध्येच घवघवीत यश संपादन केलंय। आपण आता बघतोय दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत। इंदापूरमध्ये नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीने विजय संपादन केलाय। अधिक माहिती काय? अगदी बरोबर आहे। खरं तर दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जो आहे तो मोठा विजय इंदापूर नगरपालिकेवरती मिळालेला पाहायला मिळतोय आणि सगळ्या उमेदवारी जिंकलेले उमेदवार असतील किंवा नगराध्यक्ष असतील यांच्या सहित अजित पवारांच्या भेटीसाठी दत्तात्रय भरणे जे आहेत ते सध्या पुण्यातील बारामती हॉस्टेल या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। 14 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष विकी भारत शहा आहेत। त्यांनी घवघवीत यश जे आहे ते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळवलेलं आहे। कारण का राष्ट्रवादीमध्येच काही दिवस असलेले किंवा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रदीप गारटकर जे आहेत ते कित्येक दिवसांपासून राष्ट्रवादीचं काम करत होते, परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी पुकारलेली होती। त्यांनी स्वतःचं वेगळं पॅनल जे आहे ते त्या ठिकाणी स्थापन करून नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रदीप गारटकर यांनी लढवलेली होती आणि प्रदीप गारटकर आणि भारत शहा यांच्यामध्ये हा संपूर्ण सामना जो आहे तो झालेला पाहायला मिळत होता आणि या सगळ्यामध्ये जो आहे ते प्रदीप गारटकर यांचा पराभव झाला आणि भारत शहा यांनी जे आहे ती संपूर्ण निवडणूक जिंकली। दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वामध्ये ही संपूर्ण निवडणूक झालेली होती। त्यामुळे अजित पवारांच्या भेटीसाठी सध्या दत्तात्रय भरणे असतील, भारत शहा असतील आणि उर्वरित 14 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आता अजित पवारांच्या भेटीसाठी आलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे कृषी मंत्री असणारे दत्तात्रय भरणे यांनी मोठं यश इंदापुरामध्ये मिळवलं आणि त्यानंतर ते आता अजित पवारांना भेटायला आलेले पाहायला मिळत आहेत। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।